ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलसाठी अनेक वर्षांपासून आपण लढतोय. पण आणि खरं बघायचं तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल आलं सुद्धा. आज ओके. सेंटरमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे आणि स्टेटमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे. पण जेव्हा आपण हे बिल वाचतो, सगळेजण आपल्याला म्हणताना दिसतात, की हे लवकरात लवकर पास झालं पाहिजे. कशासाठी? मी स्वतः माझ्या बाळाला पार्किंग लॉट्समध्ये ठेवून प्रॅक्टिस केलेली आहे. मुळातच लीगल प्रोफेशन, प्रॅक्टिस हे खूप चॅलेंजिंग आहे, डिमांडिंग आहे. पण काहीतरी कुठेतरी एक कन्सिडरेशन असावं, अशी एक अपेक्षा आहे. नमस्कार. महा-एम-टी-बी गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल आणि जयेश. 21वे शतक हे महिलांचं शतक म्हणून ओळखलं जातंय. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आता प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसतायत. प्रत्येक क्षेत्रात म्हणायचं कारण असं, की ज्या क्षेत्रामध्ये महिलांचा वावर नव्हता, तिथपर्यंत महिला पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणीही आज महिला दिसतायत. आणि असं एक क्षेत्र म्हणजे अर्थात वकिली क्षेत्र. हे सांगण्याचं कारण असं, की आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्या मूळच्या विदर्भाच्या. पण गावातून मुंबईत आल्यानंतर एक वकील म्हणून काम करताना त्यांनी कशा पद्धतीनं धडाडीनं आपले स्वतःचे पाय रोवले. त्याचबरोबर गावातल्या मुलांना, गावातील नवोदित वकिलांना कशाप्रकारे संधी मिळतील ह्याचा प्रयत्नही त्या गेली 17 वर्ष करतायत. अशा डॉक्टर क्षितिजा वडदकर वानखेडे यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. क्षितिजा मॅम, तुमचं महा-एम-टी-व्हीमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर आजचा पॉडकास्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप रोमांचक ठरणार आहे. कारण वकील हे क्षेत्र म्हटलं की लोकांना एक कोर्ट दिसतं आणि कोर्ट दिसलं की सगळ्यात पहिल्यांदा भीती वाटते, अरे रे, कोर्टात जाते किंवा कोर्टात एक बाई जाते म्हटल्यानंतर एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या डोळ्यावर असतं. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आज फोर्ब्सच्या सर्वोच्च यादीमध्ये जेव्हा तुमचं नाव झळकलं, तेव्हा पहिल्या पिढीच्या वकील म्हणून जेव्हा तुम्ही तिथे पाय ठेवलात, तेव्हा तुमचा त्या कॉरिडॉरमधला अनुभव कसा होता? फोर्ब्समध्ये नाव आलं, पण पहिल्या दिवशी माझी स्वतःची अशी ब्रीफसुद्धा माझ्याजवळ नव्हती. बरं. आणि त्या दिवशीचा अनुभव असा होता, की अगदी दुसऱ्या दिवशीपासनं मी मॅच्युअर्ड झाली म्हटलं तरी चालेल. ते त्या दिवशीपासनं जे मी स्वतःला सीरियस दाखवला आणि सीरियस दाखवण्याचा प्रयत्न केला, ते आजपर्यंत मी ते करते आहे. गोष्ट अशी आहे, की पहिलाच दिवस होता आणि त्याच्या आधी जॉइन होऊन 8 दिवस झाले होते. बरं. तेव्हा सरांनी सांगितलं होतं, की तुला एक रिट पिटिशन आर्ग्यू करायची आहे आणि पहिलीच केस, त्यामुळे मी खूप तयारीने कोर्टासमोर अगदी पहिल्या दिवशी गेले होते. जजेस लोकांना काय वाटलं काय माहिती. मी रिट पिटिशन आर्ग्यू करायला गेले आणि त्यांनी इन्स्टेड ऑफ आर्ग्युमेंट्स ऐकायच्या आधी मला डेफिनेशन्स विचारणं चालू केलं. बरं. माझा अगदी पहिलाच दिवस ब्लेझर आणि त्याच्यावर गाऊन आपलं ते घालून बॉयकट छोटीशी दिसायची. त्यांना लक्षात आलं, की ही जस्ट पास आउट आहे आणि आता ही आर्ग्यू करायला तयार आहे. बरं. त्यांना माझी गंमत घ्यावीशी वाटली, तर त्यांनी मला सगळ्या डेफिनेशन, सेक्शन्स विचारणं चालू केलं. ओके. पण मी फार सीरियस होते. मग मला असं वाटायला लागलं, की अरे आपण आर्ग्यू करायला आलो आणि आपल्याला काय डेफिनेशन आणि सेक्शन्स विचारतात. आता जरा मोठं दिसायला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशीपासून मी जे साडी घालणं चालू केलं, तर हा प्रवास 17 वर्षापासून रोज चालू आहे. क्या बात है! आणि मला लक्षात आलं, की जसं ज्युनियर्सला तेवढं सिरियसली घेतलं जात नाही, तसं एक महिला वकील म्हणून पण आपण जेव्हा थोडं जास्त सीरियस दिसण्याची एक गरज आपल्याला आहे. कारण आपलं रिप्रेझेंटेशनच अजून 20% आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे जर जिथे रिप्रेझेंटेशन कमी असतं, तिथे तुम्ही जास्त सिरियसली अभ्यास करणं, जिथे जास्त सिरियसली दिसणं, हे सगळंच मॅटर करतं. आणि तो प्रवास अजूनही चालूच चालूच आहे. आहे. खरं तर हा प्रवास खूप रोमांचक असणार आहे आणि मला तो ऐकायची खूप उत्सुकता आहे. प्रवास हा शब्द मी अशासाठी वापरते, की तुम्ही मूळच्या विदर्भाच्या आहात. म्हणजे विदर्भातनं मुंबईकडचा हा जो प्रवास आहे, हा 17 वर्षाचा प्रवास तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडलायत? मी जेव्हा मी आउटस्टँडिंग स्टुडंट होती माझ्या नागपूर विद्यापीठाचे. 8 लाख स्टुडंट्समधनं एक विद्यार्थी ते दरवर्षी निवडतात बरं. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तिथे गव्हर्नरजींच्या हस्ते राजभवनामध्ये त्यांचा सत्कार होत असतो.
तर माझं असं हे होतं की आपण आता नागपूर विद्यापीठाचा आउटस्टँडिंग स्टुडंट आहोत, तर आपण थोड्या ग्रेटर हाईट्सला अजून काहीतरी वेगळं करायला पाहिजे, अजून काहीतरी मोठं शिखर गाठायला पाहिजे आणि त्या उद्देशाने मी मुंबईत आले होते प्रिन्सिपल बेंचला प्रॅक्टिस करायला. पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की मी मोठ्या फर्म्सला अप्रोच झाले. तर तिथे फायनल राउंडवर मध्ये गेल्यावर ते मला रेफरन्स विचारायचे आणि मला असं वाटायचं की आपण जर एवढं गोल्ड मेडल्स घेतले, मेरिट्स घेतले, एवढे सगळे नॅशनल, इंटरनॅशनल अवॉर्ड्स घेतले विद्यापीठासाठी, तर मग आपण रेफरन्स कशाला यूज करायचा? आणि तो मी यूज केला नाही आणि त्याची शिक्षा पण मी भोगली की मला 2 वर्ष कुठलीच टॉप लॉ फर्मनी मला एक्सेप्ट केलं नाही. बरं. आणि 2 वर्षानंतर जेव्हा माझ्या काही ऑर्डर्स आल्या, मी तिथली लोकल झाली, खऱ्या अर्थानं मुंबईची झाली, तेव्हा मग मला टॉप लॉ फर्म्स मिळाल्या. पण मी तेव्हा स्वतःच्या मनाशी एक डिसिजन घेतलं होतं, की हा त्रास मला झाला. कदाचित मी सगळ्यांचा तो घालवू शकत नाही किंवा सगळ्यांसाठी मी उभी राहू शकत नाही. पण आपण स्वतःची एक दिवस ऑर्गनायझेशन काढायची आणि माझ्यासारख्या लहान गावातनं आलेल्या मुलांना, मुलींना तिथे नवोदित वकिलांना तिथे आपण चान्स द्यायचा, एक्सपोजर द्यायचा. आणि तेव्हापासून म्हणजे 2015 म्हणजे 7 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर लॉ फर्ममधल्या 2015 मध्ये मी स्वतःची लॉ फर्म चालू केली. बरं. ते आजपर्यंत तो प्रवास चालू आहे. आणि सगळ्या फर्स्ट जनरेशन लॉयर्स आहेत. मोस्टली छोट्या गावातनं जे आले आहेत बरं. त्यांना प्रेफरन्स आहे. तुम्ही आत्ता असं म्हणालात, की जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये आलात, तेव्हा तुम्ही बाहेरगावच्या म्हणून तुम्हाला 2 वर्ष काम मिळालं नाही. जेव्हा आत्ता गावातनं मुलं-मुली येतात, तेव्हा त्यांना कुठल्या-कुठल्या बेसिक अडचणींना सामोरं जावं लागतं, की ज्या तुमच्या फर्मद्वारे तुम्ही लोकांना त्या अडचणी दूर करून त्यांना एक व्यवस्थित संधी आणि एक प्लॅटफॉर्म देता? मुळात काय असतं ना, जे छोट्या गावातनं किंवा दुसरीकडनं जे आलेले मुलं-मुली असतात, ते जेव्हा मुंबईत येतात, तर मुळातच ते चिकाटीचे, ॲम्बिशियस असतात. त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून ते ज्युरिस्डिक्शन सोडून पण आलेले असतात. बरं. पण होतं काय, गावाकडे लँग्वेजचं एक हे असतं, म्हणजे जेवढी पॉलिश लँग्वेज मुंबईमध्ये आहे, ती गावाकडे असेलच असं नाही आहे. तरी आता परिस्थिती पुष्कळ बदलली आहे. म्हणजे 17 वर्षापूर्वी जी होती, आता भरपूर सी-बी-एस-ई स्कूल्स आहेत. पण तरी पण ते मुंबईचं जे पॉलिश नेचर आहे, तेवढं पॉलिश नेचर गावाकडे आजही नाही मिळत. बरं. मग इथे आल्यावरती त्यांना कोर्टचे मॅनरिझम्स आहे, बेसिक केसेसचे हे आहेत, लँग्वेज पॉलिश करणं आहे आणि त्यांना हे समजवणं आहे, की तुमचं लँग्वेजवर प्रभुत्व असो नसो, तुमचा लॉ पक्का असला पाहिजे. अच्छा. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ते माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये शिकतात आणि आजपर्यंत ऑर्गनायझेशनमधून जे निघालेत बाहेर, त्यांनी एकतर स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केलेली आहे, स्वतःची लॉ ओके. फर्म चालू केलेली आहे किंवा त्यांनी देशातली टॉप लॉ फर्म जॉइन केलेली आहे. क्या बात है! तर हे मी माझं दायित्व समजते माझ्या फ्रॅटर्निटीसाठी. कारण मी सगळ्यांसाठी तर उभी राहू शकत नाहीये, पण जितकं पण मी माझ्याकडनं करू शकते, तेवढं बरं. मी करते. तुम्ही खरं तर हे गावातल्या लोकांसाठी किंवा जे गावातनं येणाऱ्या नवोदित वकिलांसाठी खूप महत्वाचं कार्य करताय. एक महिला वकील म्हटलं, की महिला म्हटलं, की तिच्याभोवती घराच्या सगळ्या गोष्टी आल्या. मग तिथे अगदी लहान मुलांना पाळणा घरात ठेवणं किंवा पाळणा घर पॉसिबल नसेल, घरी कोणी नसेल, तर त्यांना लहान मुलांना सांभाळणं, असे सगळे प्रश्न असतात. कारण महिलांसाठी बेसिक वॉशरूमपासूनचे सगळे प्रश्न आजही तिथपर्यंत आहेत. महिला वकिलांसाठी आता एक योग्य सिस्टीम आहे का? मी स्वतः माझ्या बाळाला पार्किंग लॉट्समध्ये ठेवून प्रॅक्टिस केलेली आहे. बापरे! अ, तेव्हा क्रेंच फॅसिलिटी नव्हती, पण सुदैवाने आता मुंबईमध्ये सगळ्याच कोर्ट्सला क्रेंच फॅसिलिटी आलेली आहे. आणि ही परिस्थिती मुंबईची आहे, की आता इथे बेसिक फॅसिलिटीज, अमेनिटीज आहेत. ओके. पण जेव्हा आपण तालुका कोर्ट्समध्ये हं. जातो, इव्हन मी म्हणेल काही जिल्हा कोर्ट्समध्ये पण जातो, तर ओके. प्रत्येक जिल्हा कोर्ट्सला किंवा तालुका कोर्ट्सला क्रेंच फॅसिलिटी अजूनही नाहीये. क्रेंच फॅसिलिटी फार दूरची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हटलं, की व्यवस्थित सेपरेट वॉशरूम्स पण तिथे आपल्याला दिसणार नाही. तर मुळातच लीगल प्रोफेशन, प्रॅक्टिस हे खूप चॅलेंजिंग आहे, डिमांडिंग आहे. त्यात ह्या अशा गोष्टी नसणं म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट असते तिथे, की विमेन डिस्करेज होतात. मॅक्सिमम
प्रॅक्टिसिंग लेडी लॉयर्स जे आता प्रॅक्टिस सोडतात, कारण त्यांना सिलेक्ट करावं लागतं आई आणि प्रॅक्टिस यामधलं आणि मोस्ट ऑफ द अच्छा. टाईम आई जिंकते. बरोबर आहे. कारण नेचर ऑफ द प्रॅक्टिस ऑफ लिटिगेशन इतकं डिमांडिंग आहे, की तुम्ही कितीही त्याला त्रास दिले, तरी ते बरोबर. कमीच असतात. आणि लहान बाळ आहे म्हणून तुम्ही आज व्यवस्थित आर्ग्यू करू नका किंवा करू नये, ही असं तर काही कन्सिडरेशन नसतंच. त्यामुळे इक्वली डिमांडिंग खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या प्रोफेशनमध्ये अशा एक्स्पेक्टेशन्स पण चुकीच्या आहेत कदाचित. पण काहीतरी कुठेतरी एक कन्सिडरेशन असावं, अशी एक अपेक्षा आहे. तुम्ही जेव्हा कन्सिडरेशन म्हणताय, तेव्हा माझा एक प्रश्न असा, की आत्ता ज्या महिला वकील काम करत आहेत, हं. त्यांना बेसिकपासनं अगदी ज्या हायकोर्टापर्यंत काम करतात, त्यांना कुठल्या-कुठल्या प्रॉब्लेमना बेसिकली सामोरं जावं लागतंय? म्हणजे मग तिथे तुम्ही हे पर्सनल गोष्टी तर आहेच, पण सिस्टममध्ये त्यांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? मोस्टली होतं काय, की समजा आता आज माझी केस आहे किंवा एखाद्या स्त्रीची आज केस आहे आणि ती बाळाला बरं नाही त्यामुळे ती येऊ नाही शकत आहे किंवा एक बेसिक सगळ्या लग्न झालेल्या स्त्रियांना ज्या गोष्टीला पुढे जावं लागतं ते म्हणजे बाळ झाल्यावरती एक 6 महिन्यानंतरच त्या प्रॅक्टिस जॉइन करू शकतात किंवा कोणी वर्षभरानंतर जॉइन करू ओके. शकतात. तर ती जी गॅप पडते ना, ती गॅप कुठेतरी महिलांना मागे आणते. ओके. कारण तुमच्या रीडिंगमध्ये तेवढी गॅप गेलेली असते. तुमची हं. प्रायोरिटी हे तुमचं बाळ असतं. बरोबर. त्यामुळे तिथनं जेव्हा ती महिला अपीअर होते, तेव्हा तिला इक्वल एन्करेजमेंटची आज गरज आहे. जे की तिला ते मिळत नाही किंवा तिला इक्वल फुटिंगवरती बघितलं जात नाही. ओके. कारण साधं म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे, की हं. तुम्हाला जर प्रॅक्टिसमध्ये 1 वर्षाची गॅप पडतेय, तर तुमचं जो कॉन्फिडन्स लेव्हल आहे, तुमचं वाचन आहे, याच्यामध्ये फरक कमी होतं. पडणार. हं. तर तिला ते ग्रास्प करायला किंवा परत त्या रेसमध्ये परत यायला जरा वेळ लागतो. तर तिथे महिला बिचकतात, तिथे त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. पुष्कळ जणी सोडतात, काही जणी पुढे जातात. जेव्हा तुम्ही आता महिलांची चर्चा करत होता, त्याच्यानंतर आता आपण जाऊयात वकील ह्या एका संपूर्ण कंपनीविषयी किंवा ही संपूर्ण जे ऑडिटोरियम म्हणतो, की हे अख्खं वकिलांचं प्रस्थ असतं. तिथे तुम्ही लढा वकिलांचा याच्यासाठी काम करताय. बेसिकली लढा वकिलांचा ही सिस्टीम म्हणजे हे जे आंदोलन आहे, हे नक्की काय आहे आणि कशासाठी आहे? तसं आहे, मला 17 वर्ष प्रॅक्टिसला झाले. मुंबईनी मला घडवलंय, पण मला खरी ओळख ही माझ्या गावाने दिलेली आहे. बरं. त्यामुळे रूट लेव्हलवरून आल्यामुळे मला रूट लेव्हलच्या वकिलांपासून तर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचे काय विषय, काय प्रॉब्लेम्स असतात याची जाणीव आहे. बरं. ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलसाठी अनेक वर्षांपासून आपण लढा देतोय, हं. लढतोय. पण आपण आणि खरं बघायचं तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल आलं सुद्धा. आज ओके. सेंटरमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे आणि स्टेटमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे. पण जेव्हा आपण हे बिल वाचतो, सगळेजण आपल्याला म्हणताना दिसतात, की हे लवकरात लवकर पास झालं पाहिजे. कशासाठी? तर जसं पत्रकारांना हं. प्रोटेक्शन मिळतं, तसं आम्हाला पण मिळालं पाहिजे. पण जेव्हा हे बिल आपण वाचतो, तेव्हा लक्षात येतं, की ह्याच्यामध्ये ज्या पनिशमेंट्स आहेत, ह्या सगळ्या बेलेबल नेचरच्या आहेत. ओके. म्हणजे तुम्ही डॉक्टरांना प्रोटेक्ट करता, तुम्ही पत्रकारांना प्रोटेक्ट करतात, ते नॉन बेलेबल पनिशमेंट्स. आणि जेव्हा वकिलांवर वेळ येते, तेव्हा तुम्ही वकिलांना बेलेबल ऑफेन्सचे पनिशमेंट ठेवून प्रोटेक्ट करता. अच्छा. त्यामुळे हे असे बिल, असे तोकडे बिल उद्या पास जरी झाले, पारित जरी झाले, तरी ते खऱ्या अर्थानं वकिलांना प्रोटेक्ट करणारे नाहीयेत. त्यांच्या डेफिनेशन्स पण इतक्या तोकड्या आहेत, की महिला वकील असो किंवा मेंटल हॅरॅसमेंट हा जो प्रकार आहे, हा सुद्धा त्यात कव्हर होत नाही. मग हा लढा बिल यावं म्हणून आमचा होता. आता सगळे बिल पास व्हावं यासाठी लढा देतात आहे. बरं. आमचा लढा बिल पास व्हावं नुसता याच्यासाठी नाहीये. आमचा ओके. लढा आहे, की हे बिल स्ट्रिक्ट व्हावं, कायदा कडक व्हावा आणि आमच्या या लढ्यामध्ये आम्ही काही महिन्यांअगोदरच हं. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पण गेलो होतो, ओके. मोठ्या वकिलांच्या ग्रुपसोबत आणि आम्ही त्यांना हे प्रॉब्लेम्स दाखवले, की हा लढा जो आहे हा नुसता पारित होण्याचा नाहीये. त्याच्यातून खरोखर काहीतरी आउटकम सुद्धा आलं पाहिजे. ओके. म्हणजे पुष्कळांनी त्याला एक पॉलिटिकल अजेंडा करून टाकलाय. बट रिॲलिटीमध्ये जर खरंच ॲडव्होकेट्सला प्रोटेक्ट करायचं असेल, तर एकतर नवीन स्ट्रिंजंट बिल आणावं लागेल किंवा जे प्रेझेंट बिल आहे, त्यातले जे प्रोव्हिजन्स आहेत त्या स्ट्रिक्ट झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही त्याला लढा वकिलांचा म्हणतो.
अच्छा. असे वकिलांचे अनेक विषय आहे. नुसतं ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलच नाही आहे. अजून अनेक विषय आहेत, ज्याच्यासाठी आम्ही लढतो. ही खूप नवीन गोष्ट मला कळली, की वकिलांनाही वकिलांसाठी लढावं लागतं आहे. तुम्ही आता म्हणतात, की वकिलांसाठी तुम्ही अशा प्रकारचे ॲक्ट तयार केलेत किंवा तुम्ही याच्यापासून वकिलांसाठी लढता आहात. हं. आज लॉ या गोष्टीला खूप प्राधान्य दिलं जातंय, खूप वर्चस्व आलेलं आहे. हजारो वकील पास होतात, तिकडून बाहेर पडतात. पण नंतर असं का होतं, की त्यांना खूप ब्रीफ कमी मिळतात किंवा त्यांचे सर्व्हायव्हल जे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे वकील तुम्हाला पास जरी झाले, तरी त्यांना काहीतरी उत्तम संधी मिळत नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्यासाठी त्यांचं सर्व्हायव्हल सध्या कठीण होतंय का? अर्थातच होतंय. कारण आपण बघितलं तर दरवर्षी इतके पास आउट्स आहेत आणि प्रत्येक वकिलाला वाटतं, की मी जर पास झालोय, तर मला माझ्या हाताला कुठलं तरी काम असलं पाहिजे आणि अपेक्षा स्वाभाविक आहे. आपल्याला माहिती असेल, की नुकतंच बार काउन्सिल ऑफ इंडियाने फॉरेन लॉ फर्म्सला देशामध्ये एंट्री दिली आहे, जी आजपर्यंत नव्हती. येस. तर त्या एंट्रीच्या वेळी देशातल्या 100 टॉप लॉ फर्म्सच्या जे सी-ई-ओ आहेत, त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि तो कार्यक्रम ताजमध्ये झाला होता आणि तिथे मला ॲज अ वक्ता बोलवण्यात आलं होतं. तर मी तिथे हाच प्रश्न मांडला होता, की तुम्ही एकाच साइडला फॉरेन लॉ फर्म्सला एंट्री देत आहात. म्हणजे एक फॉरेन लेव्हलचं टॅलेंट आज देशामध्ये येणार. बरोबर. मग आपल्या इथले लोकल मुलांचं काय? अच्छा. म्हणून तुम्ही त्याला क्रिब नाही करायचं आहे. पण माझं एवढंच म्हणणं होतं, मिश्रा साहेबांना जे बार काउन्सिलचे चेअरमन आहेत, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे, की आपण आपली शिक्षण पद्धती इतकी सुधारली पाहिजे, ती इतकी चांगली करावं लागेल, की इथून निघणारा जो या साच्यातून म्हणजे जसं सी-ए, चार्टर्ड अकाउंटंट्सची जशी शिक्षण पद्धती आहे, की तो अगदी घरी राहून अभ्यास करेल. पण तो जर त्या लेव्हलपर्यंत ट्रेन झाला, तरच ती व्यक्ती तिथून करेक्ट. सी-ए बनून निघते. तसंच आता वकिलांसाठी करण्याची गरज आहे. कारण त्यांना जर तुम्ही तसं ट्रेनिंग द्याल नाही, तर त्या लेव्हलला आपल्या देशातले मुलं, ॲडव्होकेट्स, मुलं-मुली कम्पीट करू शकणार नाही. अच्छा. आणि म्हणून आज ही शिक्षण पद्धती चांगली करण्याची गरज आहे. अनेक कॉलेजेस आहेत, ज्यांनी आता चालू केलंय, की पहिल्या सेमिस्टरपासूनच ते ॲडव्होकेट्सला प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी पाठवतात. ओके. आणि त्याच्यामुळे तिथल्या तिथले जे मुलं-मुली माझ्याकडे येतात इंटर्नशिपसाठी पण, ते वकिलांपेक्षाही कधी-कधी चांगलं काम करतात. तर याच्यामागे मी शोधलं, की हे असं कसं काय? म्हणजे अगदी इंटर्न्स आहेत, लॉयर्स नाही आहेत, तरी पण ते चांगलं करतात आहे. कारण त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज हे फर्स्ट सेमिस्टरपासून आहे. अच्छा. तर बार काउन्सिल ऑफ इंडिया जेव्हा करायचं तेव्हा करेल. पण माझी प्रत्येक वकिलाला, नवोदित वकिलाला ही अपील आहे आणि प्रत्येक लॉ स्टुडंटला पण ही अपील आहे, की त्यांनी अगदी पहिल्या सेमिस्टरपासनं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. ॲटलीस्ट 1 महिन्याची इंटर्नशिप त्यांनी करायला पाहिजे. कारण ओके. मग जोपर्यंत ते 5th इयरला येतात किंवा 3rd इयरला येतात, तोपर्यंत ते एक परिपक्व असे वकील झालेले असतात, ज्यांना बेसिक सगळं येत राहतं. ओके. तुम्ही जेव्हा आता शिक्षण पद्धतीत सुधारणा करायचं म्हणता, त्याच्याबरोबर अजून कुठल्या-कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे? सिस्टममध्येही? सिस्टममध्ये याच्यामध्ये कसं आहे, जर आपण सिंगापोर बघितलं, अनेक असे देश आहेत, जिथे एक बेसिक स्टायपेंड पद्धतीची म्हणजे एक पद्धत आहे, की वकील निघाले अ, आणि कोणाकडे जॉइन केलं, तर त्यांची जी सनद असते, ती हं. स्वाईप होते. बरं. तर तिथे स्वाईप होते म्हणण्याचा अर्थ त्यांना ते एक बेसिक स्टायपेंड तो मिळतो. ओके. आपल्याकडे ह्या मुद्द्याला घेऊन मला असं वाटतं नुकतंच काहीतरी बार काउन्सिल ऑफ इंडियाने पारित पण केलेलं आहे. ओके. पण सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये हे प्रॅक्टिकली कितपत आणि किती लागू होतं, हा वेगळा प्रश्न आहे. ओके. पण मला मूलतः असं वाटतं, की एक बेसिक काहीतरी क्रायटेरिया स्टायपेंडचा असायला हवा, जेणेकरून आपल्याकडे येणारा तो ज्युनियर स्वतःचं सर्व्हायव्हल स्वतः करू शकला पाहिजे. त्याला घरी पैसे मागायला नको. ओके. जेव्हा आता तुम्ही सांगताय, की आता आपण पुढे देश चाललेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टींना आपण प्रगल्भ होतोय, प्रगत होतो आहे. हे असताना महिलांसाठी जेव्हा महिला वकील येतात, तेव्हा त्या महिला वकिलांसाठी जे वेलफेअर आहे, त्याच्या धोरणांमध्ये काही बदल आहे का? तो ग्राउंड लेव्हलवर तुम्हाला बदल दिसतोय का? जसं मी आपल्याला सांगितलं, की क्रेंच फॅसिलिटीज आता हं. मोठ्या सिटीमध्ये जे कोर्ट्स आहेत तिथे दिसतात आहे. महिला वकिलांसाठी सेपरेट बार रूम्स झालेले आहेत पुष्कळ जागेवरती. तालुका लेव्हलवरती अजूनही व्हायचे, पण मोस्टली डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती ते आहेत.
ओके. फरक दिसतोय आणि कदाचित एनकरेजमेंट म्हणूनच आज 30% आरक्षण पण महिला वकिलांचं रिप्रेझेंटेशन वाढावं म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलं पण आहे. ओके. पण अजूनही पल्ला भरपूर गाठायचा आहे. नाही, पल्ला गाठायचा आहे, कारण मी जसं तुम्ही म्हणाला होतात, की त्यावेळेला की एक असं असतं, की एक कोणीतरी पहिलं पाऊल उचलणं गरजेचं असतं. जोपर्यंत पहिलं पाऊल उचलत नाही, तोपर्यंत त्याच्या बाजूला दुसरी पावलं तयार होत नाहीत. हे पहिलं महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचललं आहे. आज जेव्हा तुमच्याकडे ज्या नवोदित वकील येतात, त्या तुम्हाला यंग मॉडेल म्हणून मानतात. त्यावेळेस तुम्हाला ज्या महिला आहेत किंवा ज्या नवोदित वकील आहेत, त्यांना तुम्हाला काय सांगावसं वाटतं? एक महिला वकील जेव्हा कोर्टमध्ये जाते, समजा 20 वकिलांचा जर क्राऊड असेल आणि त्याच्यात जर 2-3 महिला असतील, तर एक जनरल परसेप्शन आहे की या 3 मधल्या 2 तारखा घ्यायसाठीच आलेल्या आहेत. अच्छा. तर मी प्रत्येक महिला वकिलाला हेच सांगते, की आपली ही नैतिक जबाबदारी आहे, की आपल्याला हे परसेप्शन बदलवायचं आहे. बरोबर. म्हणजेच आपण सीरियस आहोत आणि आपण करू शकतो, हे जगाला दाखवायचं आहे. कारण जेव्हा तुमचं रिप्रेझेंटेशनच खूप कमी असतं ना, तेव्हा परसेप्शन्स पण तसेच असतात. हे परसेप्शन्स बदलण्याची वेळ आलेली आहे. खरं आणि लग्न झालेली महिला आहे किंवा बाळ असलेली महिला आहे, ती काही करू शकत नाही अशातला भाग नाही. पण तिची लढाई ही फार डीप असते, मोठी असते. पण हां, करू नक्कीच शकते. महिलांनी ठरवलं तर नक्कीच करू शकतात. आज मुंबईमध्ये तरी तसं फार डिफरन्सिएशन आपल्याला दिसणार नाही. पण इतर भागांमध्ये आपल्याला अजूनही बरं. थोडंसं डिफरन्सिएशन दिसतं. लॉ प्रॅक्टिस हा एक सगळ्यात मोठा आता पॉइंट आपल्याकडे आहे. वकिली हे क्षेत्र आता दिवसेंदिवस प्रगल्भ होतं आहे. महिला आणि त्याच्याचबरोबर सगळ्या पद्धतीच्या लोकांना वकिली या क्षेत्रामध्ये येण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. बरं, माझा हा प्रश्न आहे, की लॉ प्रॅक्टिस, कारण वकिलीची प्रॅक्टिस हे वकील प्रॅक्टिस हे एक स्ट्रगल आहे का हे एक प्रोफेशन आहे? कारण वकील खूप दिसतात, पण कोर्टाचं चित्र वेगळं दिसतं. कसं आहे, वकिलांना प्रॅक्टिकल लेव्हलवरती खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. मुळात जसं मी म्हटलं, की हे हं. जसं डिमांडिंग प्रोफेशन आहे, तसंच इक्वली स्ट्रगलिंग पण प्रोफेशन आहे. आता आपण जर बघायला गेलो तर 3 बेसिक स्ट्रगल्स आपल्याला सगळ्या लेव्हलवर ॲडव्होकेट्स बरं. करताना दिसतात. जसं आता ऑनलाईन फायलिंगचा विषय आहे. ओके. तर हायकोर्ट लेव्हलला जेव्हा ऑनलाईन फायलिंग होतं, तर ते पॉसिबल आहे कारण प्रत्येकाचे क्लर्क्स असतात. क्लायंट हायकोर्ट लेव्हलला येतो म्हणजे त्याची तेवढी पेइंग कपॅसिटी असते म्हणून तो हायकोर्ट लेव्हलला आलेला असतो. ओके. पण आपण जर सेशन्स किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टापासून मॅजिस्ट्रेट कोर्ट किंवा इतर कोर्टापर्यंत गेलो, तर ही जी ऑनलाईनची जी पद्धत आहे, ही पद्धत ऑप्शनल असायला हवी. कारण बरं. होतं काय आहे, अगदी गरीबातला गरीब क्लायंटसुद्धा येतो आणि त्याची ती स्कॅनिंग चार्जेस द्यायची, हे सगळे एक्सपेन्सेस करायची त्याची परिस्थितीच नसते. ओके. मग वकिलाला एकतर स्वतःच्या खिशातनं ते द्यावे लागतात आणि अशामध्ये जे अटर्नी किंवा आपण जो क्लर्क म्हणतो, त्याचा पण जॉब नाहीसा होऊन जातो. अच्छा. त्यामुळे आज हे हे ग्राउंड लेव्हल रिॲलिटी वरती समजली पाहिजे अशी अपेक्षा आहे किंवा समजली जरी नाही तरी आपण ती कळवली पाहिजे ही अपेक्षा आहे. हा व्हेरिफिकेशनचा मुद्दा आपण बघतो, की फेक लॉयर्स डिटेक्ट करण्यासाठी दर 5 वर्षांनी व्हेरिफिकेशन होतं. आता नुकतंच व्हेरिफिकेशनचा इश्यू झालेला आहे. अनेक जणांचे व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले पण त्यांचे नावच आलेले नाही. अच्छा. आज गरज आहे देशाला नवीन पद्धती आणण्याची. म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे 2015 पासून ही व्हेरिफिकेशनची सिस्टम चालू झाली. 2015, 2024 आता 2025 मध्ये पण सगळ्यांनी मोस्ट ऑफ द लोकांनी व्हेरिफिकेशन केले. ज्यांनी फॉर्म सबमिट केले त्यांचे फॉर्म नॉट सबमिटेड आहे. कोणाचे फोटो आहे तर कोणाचा दुसऱ्याचाच फोटो लागलाय. कोणाचा पत्ताच दुसरीकडे दिसलाय. हो. मग 50-50 वर्ष प्रॅक्टिस ज्यांची झाली आहे त्यांना सुद्धा हा स्वतःचं नाव आहे का? स्वतःचा पत्ता आहे का? हे खरंय. शोधावं लागतं. ही एके प्रकारे शोकांतिका आहे. तर मला असं वाटतं, की आपली एवढी इंटेलेक्चुअल लोकांची ऑर्गनायझेशन आहे, एवढे लॉयर्स आहेत, तर आपल्याला वेळ आलेली आहे. आज UK आणि USमध्ये लॉयर्ससाठी जी व्हेरिफिकेशनची सिस्टम फॉलो होते, ती आपणही फॉलो
केली पाहिजे. एक सेंट्रलाइज सिस्टीम असते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपण बँक खातं उघडतो तेव्हा हं, जसं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे बरोबर. कसं ऑटोमॅटिकली त्याला लिंकअप होतं. तशी सिस्टीम UK, US मध्ये आहे. जसा वकील बनला, तो कॉलेजमधनं बाहेर आला, तर त्याच्या कॉलेजची डिग्री आणि तो ज्या बार असोसिएशन म्हणजे जिथे प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात, त्या बार असोसिएशनची मेंबरशिप ही ऑटोमॅटिकली अनेक्स होते अच्छा. आणि मग त्यांच्या त्या प्रोफाईलला त्यांना पाहिजे तसं त्यांना अपग्रेड करता येतं. जसं डॉक्टर्स लोकं अपग्रेड करतात, नॅशनल कॉन्फरन्सेस ऑर्गनाइज करतात, तसं वकिलांना पण त्यांचा प्रोफाईल अपग्रेड करता येतो. तर हे नेक्स्ट लेव्हल आहे आणि आज वेळ आलेली आहे, ही नेक्स्ट लेव्हलची सिस्टीम आपल्या देशामध्ये वकिलांसाठी आली पाहिजे. आणि मला असं वाटतं, की हे जोपर्यंत होत नाही ना, हे नवीन व्हिजन किंवा नवीन इम्प्लिमेंटेशनच्या सिस्टम्स येत नाहीत ना, तोपर्यंत हे आहे तेच चालू राहणार. सो तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता, की जो वकिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे कसे हं. आहेत? हे बेसिक टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, जे सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त करण्याची खरं. इच्छाशक्ती पाहिजे. कारण मोर सो एव्हर वकिलांना ऑलरेडी भरपूर काही स्ट्रगल्स असतात. त्याच्यात जर हे सिस्टममधले स्ट्रगल कमी झाले ना, तर हे सुसह्य होणार. बरोबर. वकिलांनाही प्रॉब्लेम असतात हे आम्हाला आता जाणवायला वकिलांनाच लागले. प्रॉब्लेम असतात, पण आपल्या क्लायंटला सोल्युशन द्यायसाठी ते प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे एक वकील जेव्हा दुसऱ्यांचे प्रश्न सोडवत असतो, तेव्हा एक वकिली पेशालाही एक प्रॉब्लेम असतो. तुम्ही सांगताय जेव्हा, की वकिली पेशामध्येही प्रॉब्लेम आहेत, तर माझं तुम्हाला आणखीन एक विचार आहे, की वकिली पेशामधले अंडररेटेड प्रॉब्लेम्स कुठले आहेत, जे तुम्हाला वाटतात सुधारले गेले पाहिजेत आणि ह्यातल्या 3 प्रमुख सुधारणा कुठल्या झाल्या पाहिजेत? 3 प्रमुख सुधारणांपैकी जसं मी आत्ताच म्हटलं, की एक सेंट्रलाइज सिस्टम आली पाहिजे बरोबर. वकिलांच्या हं. व्हेरिफिकेशनसाठी जी गरजेची आहे. ऑनलाईन फायलिंगची जी पद्धत आहे, ज्याच्यात ओरिजिनल्स हे वकिलांनी स्वतःजवळ ठेवायचे आहेत. स्कॅनिंगसाठी जी आहे, ही ऑप्शनल असली पाहिजे. ओके. ही ज्या दिवशी ऑप्शनल होईल, त्या दिवशी रूट लेव्हलच्या शेवटच्या वकिलाचं दुःख तुम्हाला समजलं असं होईल. आणि तिसरं म्हणजे जसं आपण डिस्कस केलं, की सगळ्यांना एक्सपोजर मिळेल असं काहीतरी यंग लॉयर्सचं एक्सपोजर पॅकेज बार काउन्सिल ऑफ इंडियानी किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रानी समोर आणलं पाहिजे. जे छोट्या गावातनं जे मुलं-मुली येतात वकील, हं. त्यांना मी खूप म्हणणार नाही, पण अगदी 10 पासून ते सुरू करू शकतात. एका वर्षासाठी जरी त्यांनी त्यांचा राहायचा, खायचा खर्च केला आणि त्यांना थोडं एन्करेजमेंट, ॲडवाईस दिली, हं. तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आपण एक वेगळं चित्र आजपासून 5 वर्षानंतर बघू शकतो, हा मला विश्वास आहे. पण हे एन्करेजमेंट येण्याची आज वेळ आलेली आहे. वकील म्हटलं, की मानसिक एक ताणतणाव असतोच किंवा ओढाताण असतोच. आत्ता आपण जेव्हा बोलतोय, तेव्हा वेगळ्या बॅलेटचा मुद्दा या विषयावरती आपण एक थोडीशी चर्चा करूयात. अशासाठी, की महिला वकिलांसाठी तुम्ही वेगळ्या बॅलेटची मागणी केली होती, बरोबर? हं. तर एक्झॅक्टली सिच्युएशन काय आणि अशी करण्याची वेळ का आलेली आहे? आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी योगमाया या जजमेंटमध्ये महिला वकिलांचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या बॉडीजमध्ये कमी आहे. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र झालं किंवा सगळ्या स्टेट्समध्ये मुळातच महिलांचं रिप्रेझेंटेशन 21% आहे. बरं. त्यात ह्या ज्या इलेक्टेड बॉडीज असतात, याच्यामध्ये महिलांचं पर्सेंटेज आहेच नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त एक महिला लेडी रिप्रेझेंट करून गेल्या. त्यानंतर आजपर्यंत 25ही मेंबर हे पुरुष आहेत. बापरे! आणि ही ही परिस्थिती जवळ सगळ्या स्टेटमध्ये कमी जास्त प्रमाणात सारखी आहे. हे लक्षात आल्यामुळे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने नुकतंच डिसेंबरमध्ये एक जजमेंट दिलं, ज्याच्यामध्ये 30% आरक्षण महिला रिप्रेझेंटेशनला मिळालेलं आहे. म्हणून येणाऱ्या इलेक्शन्समध्ये महिलांना 30% आरक्षण देण्यात आलं. विषय काय होतो, जसं आपल्याला पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन माहिती आहे, हं. जसं प्रिफरन्शियल फॉर्म ऑफ सिस्टम असते. ओके. अगदी सेम पद्धतीचं बार काउन्सिलचे इलेक्शन्स वगैरे होतात. तर हे एक फार किचकट म्हणजे याच्यात आता महिलांच्या 5 जागा कशा वेगळ्या ठेवणार? हा प्रश्न मला खूप जणींनी मांडला होता आणि ह्याच्यातून तोडगा म्हणजे आणि प्रिफरन्शियल फॉर्ममध्ये खरं बघायला गेलं ना, तर आमचा पेपर बॅलेटच असा न्यूजपेपरसारखा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3, 4 घ्याल आणि मग महिलांचे वेगळे कसे काढाल 5. त्यामुळे वोटर्सला पण त्रास होणार, जे सगळे लॉयर्स आहेत. मग हा सगळा गोंधळ होऊ नये यासाठी आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं होतं. जस्टिस श्रीराम कमिटी आहे महाराष्ट्राची. बरं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जे फुल कोरम होतं त्यांच्यासमोर आम्ही त्यांना म्हटलं, की तुम्ही फॉरवर्ड करा जस्टिस श्रीरामांना.
आणि आपण त्याच्यामध्ये सगळे प्रोव्हिजन्स मेन्शन केल्या होत्या की कसे पॉवर्स आहे की ते बॅलेट संदर्भात निर्णय घेऊ शकतात. ओके. आणि आपली ती लढाई आपण जिंकलो पण होतो आणि जस्टिस श्रीरामांनी ते अलाउड केलं. ओके. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्याने की महिलांचं आणि पुरुषांचं बॅलेट हे वेगळं केलं होतं वोटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, बर. की इलेक्शनमध्ये वोटिंग करताना कन्फ्युजन क्रिएट होऊ नये आणि इन द लाईट ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट महिलांना पण व्यवस्थित 30% आरक्षण ओके. मिळावं आणि जनरल कोट्यामध्ये आपण जे नेहमी मतदान करतो ते पण व्यवस्थितरित्या व्हावं. मला त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटका हायकोर्टचे जे कॅन्डिडेट्स आहेत महिला त्यांनी फोन केलेला, की ओके. तुम्हाला दिलं, आम्हाला का नाही दिलं? अच्छा. तर मी म्हटलं, "हा तुम्हाला आता डिरेक्शन आहेत सुप्रीम कोर्टचे, तुम्ही लढा यासाठी." मला असं वाटतं त्यानंतर लढल्या आणि पण मग कमिशन जे आहे त्यांनी ते कन्सिडर न करता सगळ्यांसाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये परत सिंगल बॅलेट आणलं. अरे देवा. आणि त्याच्यामध्ये आता महिलांच्या 5 सीट्स तुम्ही वेगळ्या कशा काढाल? हा खूप कळीचा मुद्दा होता. अ, आणि मग हा कळीचा मुद्दा आहे म्हणून आम्ही आता परत ऑनरेबल सुप्रीम कोर्टाकडे दाद मागायला गेलोय, की नक्की आता याच्यात कॅल्क्युलेशन्स कसं करणार आणि कसं वेगळं करणार? कारण गाईडलाईन्स याच्यासाठी सगळ्या सायलेंट आहेत. आता तो मुद्दा सबज्युडिस आहे, बघू काय होतं. बर. पण लढत आलो आहे आणि परत लढायचंच आहे असं दिसतंय. पण भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होईल अशी आशा व्यक्त करते. जिथे 30% आरक्षणाचं इतकं सेन्सिटिव्ह आणि इतकं प्रोएक्टिव्ह डिसिजन त्यांनी घेतलंय. पहिले तर तेच स्वागतार्ह आहे. पुढे काय होतं येणारी वेळच सांगेल. क्षितिजा मॅम, आपण तुमच्या प्रवासाबद्दल बोलतो आहोत. तुम्ही गेले 17 वर्ष हा प्रवास करत आहात. विदर्भातून मुंबईपर्यंत आलात. लढा वकिलांचा हा मुद्दा अख्ख्या महाराष्ट्रभर गाजतो आहे. तुम्ही त्याच्यासाठी खूप मनापासनं अगदी काय म्हणतात, प्राणपणाने असं मी म्हणणार नाही, पण तन मन अर्पून त्याच्यासाठी तुम्ही काम करतायत. तुम्हाला याच्यामध्ये किती सपोर्ट मिळतो आहे? वकिलांचं कसं असतं, ते लॉजिकली विचार करतात आणि आपण जेव्हा त्यांना सांगतो, की बिल वाचा आणि बिलमध्ये काहीच नाहीये, तेव्हा त्यांना ते पटतंय. बर. मी आजपर्यंत जितकं महाराष्ट्र फिरली, मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि पुढेही मिळेल असा माझा विश्वास आहे. कारण लॉजिकली त्यांना ते पटलेलं आहे. बिल स्ट्रिंजंट करण्याची गरज आहे. ओके. नुसता ॲक्ट पास करण्याची गरज नाहीये. आणि तो दिवस दूर नाहीये, जेव्हा वकिलांचा स्ट्रिंजंट ॲक्ट पास झालेला दिसेल आणि ती आम्हा सगळ्या वकिलांची खऱ्या अर्थानं व्हिक्टरी असेल. क्षितिजा मॅम, एक वकील हाही एक माणूस आहे आणि एक वकील वकिलांचे प्रश्न समजू शकतो. तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये वकिलांसाठी उभ्या राहिला आहात. तुम्ही लढा वकिलांचा असं म्हणून जो आंदोलन सुरू केलंय, त्या आंदोलनात तुम्हाला सगळे महाराष्ट्रातनं सपोर्ट मिळेल हे तर आम्हाला दिसतंच आहे. तुम्ही लवकरच या लढ्यामध्ये यशस्वी व्हाल असा आम्हाला विश्वास वाटतोय. अशी आपण आशाही करूयात. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही आमच्याबरोबर महिलाच नव्हे तर संपूर्ण वकील या क्षेत्रासंबंधात आमच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्याबद्दलचं त्यांचं जे मन आहे ते तुम्ही आज आमच्यापुढे मोकळं केलं. यासाठी MHA-MTB तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी पण खूप खूप आभारी आहे. खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा सांगून. कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात, पण जेव्हा गरज पडते तेव्हा हाच वकील तुमच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर असतो. वकिलांचे प्रश्न काय आहेत? सध्या लढा वकिलांचा नक्की काय आहे? असे अनेक प्रश्न आपण या पॉडकास्टमधनं जाणून घेतले. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही नक्की कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.